फाईट कट टू कट हे विशेष बातमीपत्र आपण बघणारच आहोत। मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी बघूयात। नेपाळमधील अराजकतेमुळे आता महाराष्ट्रातील 100हून अधिक पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले आहेत। नेपाळमधील अडकलेल्या मराठी पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून संवाद देखील साधलेला आहे। महाराष्ट्रात मुरबाड तालुक्यातील मोठ्या संख्येने पर्यटक हे नेपाळमध्ये अडकले आहेत। या मुरबाडमधील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधलाय। तसेच त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचाही दिलासा दिलेला आहे। महाराष्ट्रातील 100हून अधिक जण हे नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेले होते। मात्र नेपाळमधील हा संघर्ष पाहता आता सगळ्याच एअरलाइन्सकडून विमान सेवा असेल, रेल्वे सेवा असेल ही बंद करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने तिथे मराठी पर्यटक हे अडकल्याचं कळतंय। और कितने और कोई आपके ग्रुप में 18 लोग हैं बराबर? पूरे ग्रुप में, लेकिन हम अब जो लोग साथ में आए थे फिर हम चार थे। बाकी कोई अहमदाबाद से आया, कोई राजकोट से आया, कोई कहीं से दिल्ली। लेकिन वो अपने यहाँ से इंडिया से गए ना, तो वो आपके सब संपर्क में है पूरे लोग 18 लोग? हम एक ही जगह ठहरे हुए सर, एक ही होटल में ठहरे। कौन सा होटल है? ये है सर रिजेंसी। हाँ जी, हाँ जी। ओके ओके, ठीक है। हमारे लोग आपके संपर्क में रहेंगे और जो भी अच्छा सेफ पॉसिबल है वो सब करते हैं हम लोग। बहुत बहुत धन्यवाद सर, आपका बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सर, थैंक यू। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आवेश आहेत आपल्यासोबत। आवेश, हे पर्यटक नेमके कुठले आहेत, काय अधिकची माहिती मिळतेय? नक्कीच वर्ष आपल्याला माहित असेल की गेल्या 2 दिवसापासून नेपाळमध्ये हिंसाचार चालू आहे। तिथली सत्तापलट सुद्धा युवकांनी केलेली आहे। आज एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या लोकांसोबत फोनवर चर्चा केली। महाराष्ट्रातून तब्बल 300च्या वर पर्यटक तिथं आपले भारतीय लोक तिथं अडकले असल्याची माहिती मिळत आहे। खास करून म्हणजे एकनाथ शिंदे ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात मुरबाड मधले 100 पेक्षा जास्त लोक अडकल्याची माहिती मिळत आहे। त्या आज एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली। तसेच कुठं राहतात, कशी व्यवस्था केली या संदर्भात सुद्धा एकनाथ शिंदे यांनी फोनवर त्याला चर्चा करून त्याला आश्वासन दिले की तुम्हाला लवकरात लवकर महाराष्ट्रात घेऊन येणार आणि आमच्या माणसाचा संपर्क करा, असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। वर्षा, निश्चितच आवेश, आणि या सगळ्या पर्यटकांना लवकरात लवकर सरकारकडून मदत मिळत हे सगळे पर्यटक सुखरूपपणे भारतात दाखल होतील हीच आपण अपेक्षा करणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।